नमस्कार कामगार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली असेल, नोंदणीला 1 वर्ष 2 वर्ष किंवा काहीही भरपूर दिवस झालेला असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर हरवलेला आहे, मोबाईल नंबर दुसऱ्याला दिलेला आहे, काहीही कारण असू द्या, तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा फक्त एकच गोष्ट आहे. सो मोबाईल नंबर तुम्हाला चेंज करायचा असेल तर काय ऑप्शन आहेत? 2 ऑप्शन आहेत. अगोदर एकच ऑप्शन होता, तो म्हणजे तुम्हाला WFC ऑफिसमध्ये म्हणजे कामगार ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेंज करता येत होता. पण आता तसं नाही आहे. आता सध्याच्या घडीला तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करता येतो. हो, तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला चेंज करता येतो, अपडेट करता येतो. ऑनलाईन कशा पद्धतीने मोबाईल नंबर चेंज करायचा याच्या संदर्भातली संपूर्ण प्रोसेस सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. नमस्कार, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला पहिला गुगलवरती येऊन MBOCW सर्च करा. पहिला वेबसाईट येणार आहे, त्याच्यावरती क्लिक करा. इथं अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन किंवा रजिस्ट्रेशन आहे, वर्कर रजिस्ट्रेशन, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर जर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथं नोंदणी क्रमांक आहे, तो नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आहे, तो MH पासून स्टार्ट होतो. हाच रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाला की खाली कामगाराचा आधार नंबर आहे, तो आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला खाली टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाला की तुम्हाला कॅप्चा येणार आहे, सुरक्षा पडताळणी दाखवा, ह्याच्यावरती क्लिक केलं की कॅप्चा येईल. आता कॅप्चा आला की तो कॅप्चा व्यवस्थित तुम्ही भरून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सेंड OTPचा ऑप्शन अवेलेबल होईल, त्यावर क्लिक करायचं आहे. OTP जाणार आहे, OTP व्हॅलिडेट करून घ्यायचं, म्हणजे OTP मोबाईलमध्ये बघायचं आहे, OTP टाका, व्हॅलिडेट OTPवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP व्हॅलिडेट होईल. त्यानंतर वैयक्तिक माहिती येणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमची सगळी प्रोफाईल दाखवली जाईल. इथं पहिले नाव असणार आहे, मधले नाव आहे, आडनाव आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आहे. आता या ठिकाणी एडिटचा ऑप्शन अवेलेबल आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर खोडा म्हणजे डिलीट करा. या ठिकाणी तुम्ही तुमचा नवीन मोबाईल नंबर टाकू शकता. तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. अगोदर ऑप्शन अवेलेबल नव्हता, पण आता सध्या ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला आता सध्या मोबाईल नंबर चेंज करता येतो. सो मोबाईल नंबर जो टाकायचा आहे त्यावरती रिचार्ज असणे गरजेचं आहे. मोबाईल नंबरशिवाय तुम्हाला इतर चेंजेस करायचं असेल तर ते करा. त्यानंतर सेव्हवरती क्लिक करा, म्हणजे जतनवरती क्लिक करायचं आहे. जतनवरती क्लिक केलं की या ठिकाणी सेव्ह पडताळणी आहे, म्हणजे व्हेरिफिकेशन आहे. इथं कॅप्चा टाकायचा आहे. बघा तिथं काय कॅप्चा आहे, तो कॅप्चा टाका. कॅप्चा व्हेरीफाय झाला की सेंड OTP ओल्ड मोबाईल आणि तो नंबर दाखवला जाईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपण फक्त मोबाईल नंबर चेंज केलेला आहे. मोबाईल नंबरवरती OTP गेलेला आहे, जुन्या मोबाईल नंबरवरती जो अगोदर नोंदणी करताना दिलेला होता त्या नंबरवरती OTP गेलेला आहे. तो मोबाईल नंबरचा OTP इथं व्हेरीफाय करायचा आहे. बघा OTP व्हेरीफाय झालेलं आहे. इथं ओल्ड मोबाईल व्हेरीफाय सक्सेसफुली दाखवते. कन्फर्म अँड सेव्ह हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. आता इथं सक्सेस झालेलं आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर जुना व्हेरीफाय होऊन नवीन अपडेट झालेला आहे, म्हणजेच आपला मोबाईल नंबर चेंज झालेला आहे. ओकेवरती क्लिक करा. कामगार मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या 5 मिनिटांमध्ये तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकता. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. प्लीज व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.